नमस्कार, माझे नाव मीरा सदाशिव भुजबळ. मी रामसांडे समर्थनगर येथे राहते. आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे. ही कविता म्हणजे मला पडलेले प्रश्न. कवितेचे नाव आहे आई असं का करते. ताईच्या लहानपणी आई सारखी तिला बाहेर खेळायला पाठवायची, पण आई मला सांगते बाहेर नको जाऊस. मग काय, मी एकटी घरातच खेळते. माहित नाही आई असं का करते. ताईच्या लहानपणी पाहुणे आले की त्यांच्या बरोबर ती खूप दंगा करायची, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायची. आता आई मला ओळखीच्या लोकांकडे बसायला नाकारते. माहित नाही आई असं का करते. ताईच्या लहानपणी ती अंगणात खेळत असताना आईला न सांगता कोणीही तिला फिरायला घेऊन जाईल. आता तर आई तिच्याशिवाय मला कोणासोबतही बाहेर पाठवायला काचरते. माहित नाही आई असं का करते. ताईच्या लहानपणी तिला खेळायला भातुकली आणि बाहुली, मला मात्र लाठी काठी आणि कराटेचा क्लास लावते. माहित नाही आई असं का करते. एकदा विचारलं मी आईला, काय ग, ताईच्या लहानपणी सगळी सूट आणि माझ्या वेळेला इतकी बंधनं का. हा प्रश्न ऐकून आई बावरते, घाबरून मला जवळ येते. सांगा ना आई असं का करते. ओ सांगा आई असं का करते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अनुष्का प्रशांत पोकळे. मी 10वीत शिकते. मला अभिनय क्षेत्रात विशेष आवड आहे. स्मिरा आर्ट्स तर्फे दसरा निमित्त कविता वाचन सदरात आज मी एक कविता वाचून दाखवणार आहे. डॉक्टर माधुरी जोशी लिखित कविता राधा या कवितेचं मी वाचन करणार आहे. या कवितेत त्यांनी कृष्णाविना राधा कशी असते याचे वर्णन केले आहे. राधेचे विशिष्ट पैलू त्यांनी उलगडवले आहेत. याच कवितेचं वाचन मी आज करणार आहे. डॉक्टर माधुरी जोशी लिखित कविता राधा. बट सांजेची ढळता ढळता यमुने काठी सजते राधा. बट सांजेची ढळता ढळता यमुने काठी सजते राधा. सावळ ओठी घुमता पावा कणकण होते भिजते राधा. उन्हाळ वारा पदर छेडतो अन वाटेवर पाय घसरतो. उन्हाळ वारा पदर छेडतो अन वाटेवर पाय घसरतो. घटडोईचा जपता जपता अंगोपांगी भिजते राधा. कधी साधिका कधी प्रेमिका विरक्त देही अभिसारिका. कधी सारिका कधी प्रेमिका विरक्त देही अभिसारिका. क्षणी गजल की क्षणात गाथा कुणाला ना कळते राधा. फुलात अत्तर दुधात साखर असेच मिलन जीवा शिवाचे. फुलात अत्तर दुधात साखर असेच मिलन जीवा शिवाचे. तुझ्या अंतरी रुजता रुजता कुठे निराळी उरते राधा. कृष्ण गोंदला जणू मनाला आणि तनाला गोकुळ बेडी. कृष्ण गोंदला जणू मनाला आणि तनाला गोकुळ बेडी. सगळ्यांसाठी जळता जळता भक्तीसाठी विजते राधा. संसाराच्या पडद्यावरती जरी भूमिका वेगवेगळ्या. संसाराच्या पडद्यावरती जरी भूमिका वेगवेगळ्या. तरी लाघवी अल्लड अवखळ प्रत्येकातच असते राधा. धन्यवाद. कविता सादर करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. काही चूक झाली असल्यास क्षमा करा आणि या कार्यक्रमाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. नमस्कार, मी भावना कुलकर्णी. मी देवगडमध्ये राहते. मी एक फार्मासिस्ट आहे आणि मला क्रीडा क्षेत्राची प्रचंड आवड आहे. भारत हा एक प्रगतशाली देश आहे ज्यामध्ये स्त्रिया ह्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत असतात. मग ते कला क्षेत्र असते नाही तर क्रीडा क्षेत्र. असं कोणतंही क्षेत्र नाही ज्यात तिची प्रगती नाही.
मग एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असून सुद्धा माझ्या मनात एक खुमखुम राहते, तर मग तीच मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करते. ती कदाचित महत्वाची आहे, पण ती का महत्वाची आहे हे आपण आता बघू. माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्त्री तू रडू नकोस. एखादा मुलगा न्याहाळताना तू झाकलेल्या गोष्टी, विसरून झालेला जन्म बाईच्या पोटी. घरच्या तरी स्त्रियांना कुठे असतो सन्मान, रोज नजरा झेलत असतात, स्पर्श होत असतात घाण. स्त्री तू रडू नकोस, आमचीच झाली चूक, तुला आणली भातुकली. द्यायला हवी होती तलवार, शिकवली चपाती गोल, पण विसरलो जिजाऊ राणी लक्ष्मीबाई सारख्या स्त्रियांचं मोल. तरी पण स्त्री तू रडू नकोस, तुला नीट राहायला सांगण्यापेक्षा स्वतःच्याच मुलाला द्यायला हवे होते संस्कार. स्त्रियांवर उचललेला रागाने हात किंवा पाहुणे आल्यावर पाहुणचार तिनेच करावा म्हणून झालेला अट्टहास. खरं तर इथेच झाली आपली हार. केक वर 10 हात असलेली बाई, एका हातात लॅपटॉप, एका हातात झाडू. अभिमान नाही, भीती वाटते बघून, पण ती नेहमी पेलवते जबाबदाऱ्या, कधी हसून कधी रडून. स्त्री तू रडू नकोस, आता वेळ आलीये लढायची, समाजाचे विचार बदलायचे. 9 दिवस तुला पुजून बाकीच्या वेळी तुझी थट्टा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची. स्त्री तू रडू नकोस, ह्यावेळी नक्कीच देवी न्याय देईल. कोलकाता, मेरठ, पटना, अख्खा भारत सुरक्षित होईल. तू फक्त झेप घे, उधळून लाव समाजाची बंधनं. तू मुलगा होण्याची स्वप्न बघू नको हा, तू आहेस. तू ठेवतेस स्वतःमध्ये 2 हृदयांची स्पंदनं. अगं आता वेळ आलीये, घे काली मातेचं रूप. वार करत्या नजरांना, मात करत्या स्पर्शांना. स्त्री तू रडू नकोस, मुलीची जात तुझी जागा तूच कर. कष्टाने उभार स्वतःचं घर, लाव तुझ्या नावाची पाटी दिमाखात आणि तयार कर स्वतःच्या वाटा समाजात. तू आपल्या स्त्रीपण जपत राहा ग, खरा पुरुषार्थ पुरुषाला कळेल तेव्हा कळेल. धन्यवाद. माझी कविता आवडली असेल तर नक्की कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचा व्हिडिओ लाईक करा आणि स्मिरा आर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, माझं नाव आज्ञा अभिषेक कोयंडे. मी देवगड येथे राहते. मी प्राणी किलर आहे आणि त्याचबरोबर मला अभिनयाची, नृत्याची आणि लेखनाची आवड आहे. स्मिरा आर्ट्सच्या दसऱ्यानिमित्त खास कविता वाचन या सदरात आज मी एक वाचनात आलेली कविता सादर करते. ही कविता म्हणजे एक संवाद आहे, आपला नवरा बायकोचा संवाद आहे आणि ते गोड नातं त्यातनं उलगडलं गेलेलं आहे. तर सादर करते कविता नातं तुझं आणि माझं. तो तिला म्हणाला डोळ्यात तुझ्या पाहू दे. तो तिला म्हणाला डोळ्यात तुझ्या पाहू दे. ती म्हणाली पोळी करपे, थांबा जरा राहू दे. तो म्हणाला काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर. तो म्हणाला काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर. ती म्हणाली आई रागावती, दूध उतू गेलं तर. ठीक आहे, मग दुपारी फिरून येऊ, खाऊ भेळ. अहो पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ. बरं मग संध्याकाळी आपण दोघंच पिक्चरला जाऊ. नको नको, आज नेमक्या काकू यायच्या, सगळेजण घरीच जेऊ. तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट. बघा तुमच्या नादामध्ये ना भाजी झाली तिखट. आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस. आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस. ऐकू आली त्याला सुद्धा माझ घरातून मुसमुस. सिगरेट पेटवत एकटाच तो निघून गेला चिडून. चिडून. डोळे भरून बघत राहिली ती त्याला खिडकी आडून. दमला भागला दिवस संपला, तरीही अबोला संपेना.
दमला भागला दिवस संपला तरीही अबोला संपेना. सुरुवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना. नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली. नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली. अमृतांजनची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली. तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला. तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला. रागवलास ना माझ्यावर? आणि तो विरघळला. थोडासा त्याने सुद्धा कबूल केला आपला राग. थोडासा असं म्हणून त्याने सुद्धा कबूल केला आपला राग. ती म्हणाली, बाहेर जाऊन किती सिगरेट ओढल्यास ते आधी सांग. तो म्हणाला, माझी सिगरेट जळताना तुझं जळणं आठवलं. तो म्हणाला, माझी सिगरेट जळताना तुझं जळणं आठवलं. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळणं आठवलं. अपेक्षांचं ओझं तू किती सहज पेललंस. अपेक्षांचं ओझं तू किती सहज पेललंस. सगळ्यांचं सुख दुःख तळहातावर झेललंस. तुला नाही का ग वाटत कधी मोकळं मोकळं व्हावंसं? तुला नाही का ग वाटत कधी मोकळं मोकळं व्हावंसं? झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावंसं. ती म्हणाली, बोललास हेच पुरे झालं. बोललास हेच पुरे झालं. एकच फक्त विसरलास. सगळी सुख देता देता तूही जगणं विसरलास. पाहता क्षणी माझं मन तुझ्यावरती भाळलं. ती म्हणाली, पाहता क्षणी माझं मन तुझ्यावरती भाळलं. अरे माप ओलांडून आले होते तेव्हाच माझं जग तुझ्या जगात नाही का विरघळलं? धन्यवाद. नमस्कार मंडळी. स्मिरा आर्ट्स सोबत आपण साजरा करतोय दसरा. 9 रंगांचा, 9 रसाचा, 9 माळांचा आणि शेवटी सीमोल्लंघन करण्याचा. स्मिरा आर्ट्स यावेळी आपल्या सोबत घेऊन येतेय 9 वेगवेगळ्या रसाच्या कविता, त्याही 9 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींकडून. ह्या आपल्या सर्व सख्यांनी वेगवेगळ्या रंगांच्या, वेगवेगळ्या रसाच्या या कविता आपल्यासमोर क्रमशः सादर केलेल्या आहेत. मंडळी, आपल्या आयुष्यातल्या अनेक भावनांमध्ये सर्वात महत्वाची भावना असते प्रेम. आयुष्यातल्या तारुण्याच्या टप्प्यावर ते सुरू होतं खरं, पण कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे प्रेम कुणावरही करावं. आणि प्रेमाचं असतंही तसंच. प्रेम होतं कोणत्याही वयात आणि ते कोणावर बसेल हे सांगता येत नाही. तर याच प्रेमाला वाहिलेली एक कविता मी ॲडव्होकेट अपर्णा परांजपे प्रभू आपल्यासमोर सादर करते आहे. कवितेचं नाव आहे पैल थडी गाव तुझा पैल थडी ठाव. पैल थडी गाव तुझा पैल थडी ठाव. ऐल तिरी अडकली परी तुझी नाव. कालिंदीचे जळ कसे गूढ तुझे डोळे. अवसेला चांद तुझ्या तळपायी लोळे. तुझ्या गूढ स्मितालाही केशराचा भाव. पैल थडी ठाव तुझा पैल थडी गाव. ध्यानी मनी नसताना अवचित राती. एकाएकी उजळल्या चांदण्याच्या बाती. झंकारल्या 4 तारा धुंदावले गाव. पैल थडी गाव तुझा पैल थडी गाव. मयुराच्या पिसाऱ्याने मावळावे जसे. त्यातलीच गळलेली सापडावी पिसे. पिसे तसे मोरपिशी त्यात तुझे नाव. पैल थडी गाव तुझा पैल थडी ठाव. पिपासेत बदलली लागलेली गोडी. राहिले ना शहाणी मी नाही धड वेडी. काळजात भळभळे कट्यारीचा घाव. पैल थडी गाव तुझा पैल थडी ठाव. बासरीच्या नादाने मी गमावली पत. घर नाही घाट नाही तशातली गत. त्यात तुझ्या हातावरी रुक्मिणीचे नाव. पैल थडी ठाव तुझा पैल थडी ठाव. नजरेची नजरेला कळे सारी व्यथा. नको तेच घडले ती काय सांगू कथा. ऐल पैल भेटताना बुडाले रे गाव. पैल थडी गाव तुझा पैल थडी गाव. ओसरला पूर ओसरला पूर झाले शांत शांत काठ. ओसरला पूर झाले शांत शांत काठ.
पुन्हा पुन्हा पाहिलेस वळताना पाठ, अधिकाची अधिकाला अधिकच हाव, पैलथडी गाव तुझा पैलथडी गाव. उतुमातू गेले सुख आता नको काही, उतुमातू गेले सुख आता नको काही, कधीतरी भेटण्याची आस मनी राही, काठावर तुझ्यासाठी मांडलेला डाव, काठावर तुझ्यासाठी मांडलेला डाव, पैलथडी गाव तुझा पैलथडी ठाव, ऐलथडी अडकली कशी तुझी नाव, पैलथडी गाव तुझा पैलथडी ठाव. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर नम्रता रामदास बोरकर. मी व्यवसायाने होमिओपॅथिक डॉक्टर आहे. देवगड तालुक्यात कुणकेश्वर इथे माझा दवाखाना आहे. मला लहानपणापासून लिखाण, वाचन, साहित्याची आवड आहे आणि मी कवितासुद्धा करते. स्मिरा आर्ट्सचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्या कवितेला व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. तर माझ्या आजच्या कवितेचा विषय आहे मातृत्वाची भावना. स्त्रीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये मातृत्व हा महत्त्वाचा टप्पा आहे नक्कीच, जो तिला आत्मिक आनंद मिळवून देणारा कालावधी आहे. मला नेहमी असं वाटतं की आपल्या संपूर्ण विश्वात मातृत्वाची भावना ही सर्वश्रेष्ठ आणि सर्वाधिक कणखर अशी भावना आहे. याचं कारण असं की ज्यावेळेला एखाद्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागते, त्यावेळेला तिच्या मनामध्ये, शरीरामध्ये एकाच वेळी अनेक शक्तिशाली भूमिका एकत्रित होत असतात, गुंफत असतात एकमेकांमध्ये. जसं की सृजन आहे, उत्पत्ती, निर्मिती, संवेदना, संगोपन, संरक्षण आणि अजून बऱ्याच. तर हेच कारण आहे की एक आई तिच्या स्वतःच्या मृत्यूपर्यंत आईची भूमिका अगदी उत्तमपणे निभावत असते. आणि कदाचित याचमुळे आपण देवीला सुद्धा मातेच्या स्वरूपातच पूजतो. या गर्भावस्थेचंच संपूर्ण मानसिक आणि शारीरिक आंदोलनांचं चित्रण करण्याचा प्रयत्न मी माझ्या कवितेतून केलेला आहे. ऐकूयात. स्वप्न उद्याचे साकार करण्या आला क्षण सौभाग्याचा, स्वप्न उद्याचे साकार करण्या आला क्षण सौभाग्याचा, देहात माझिया रुजतो आहे अंकुर मांगल्याचा, मनी मानसी तुझीच प्रतिमा मार्ग निखळ सौख्याचा, मनी मानसी तुझीच प्रतिमा मार्ग निखळ सौख्याचा, मातृत्वाचे सुंदर लेणे साज हा 9 मासांचा, साज हा 9 मासांचा. आता या 9 मासांचं म्हणजे गर्भावस्थेतील 9 महिन्यांचं थोडं काव्यात्मक वर्णन मी करते. सुहासिनीच्या ऋतुखंडनाचा मास पहिला अनिश्चिततेचा, सुहासिनीच्या ऋतुखंडनाचा मास पहिला अनिश्चिततेचा, आनंद विभोर मनचक्षूंचा मास दुसरा सुनिश्चिततेचा, मास दुसरा सुनिश्चिततेचा, क्षुधा मुक्ती अनखिन्न मनाचा, क्षुधा मुक्ती अनखिन्न मनाचा मास तिसरा जाटिल्याचा, क्षुधा वृद्धी अनशांत मनाचा मास चौथा सावरण्याचा, क्षुधा वृद्धी अनशांत मनाचा मास चौथा सावरण्याचा. तिसऱ्या चौथ्या महिन्याची घालमेल मी चित्रित केलेली आहे. गर्भरेशमी श्वासलयींचा मास 5वा सुसंवादाचा, गर्भरेशमी श्वासलयींचा मास 5वा सुसंवादांचा. 5व्या महिन्यामध्ये आपल्या बाळाशी थोडंसं मनातल्या मनात तिचं हितगुज चालू असतं. त्यानंतर मधुर अवखळ गर्भप्रहारांचा मास 6वा आनंद क्षणांचा, मधुर अवखळ गर्भप्रहारांचा मास 6वा आनंद क्षणांचा. बाळाची हालचाल जाणवत असते, गर्भप्रहार होत असतात, ते तिला जाणवत असतं आणि तिला आनंदही होत असतो. त्यानंतर अधीर वेड्या संशय कल्लोळाचा मास 7वा सतर्कतेचा, अधीर वेड्या संशय कल्लोळांचा मास 7वा सतर्कतेचा, जीव बाळात गुंतवण्याचा मास 8वा मनोधैर्याचा, जीव बाळात गुंतवण्याचा मास 8वा मनोधैर्याचा. 8व्या महिन्यापर्यंत तिचं मनोधैर्य चांगलंच फोफावलेलं असतं किंवा चांगलं झालेलं असतं मनोधैर्य. त्यानंतर परिपूर्णतेच्या परमानंदाचा,
परिपूर्णतेच्या परमानंदाचा, मास 9वा स्वागत साधनेचा. आपल्या बाळाचं स्वागत करण्याची तिला आस लागलेली असते. काळ कठीण मग 8 दिनांचा, प्रसवारंभ त्या नवप्रहराचा. काळ कठीण मग 8 दिनांचा, प्रसवारंभ त्या नवप्रहरांचा. म्हणजे जी स्त्री पुढचे 8 दिवस सुद्धा घेते त्यावेळेला तिला अगदीच आतुरता वाटत असते बाळाच्या आगमनाची. कठीण अशा या शिवधनुष्याचा, कठीण अशा या शिवधनुष्याचा, जन्म सुमंगल नवसूर्याचा, जन्म सुमंगल नवसूर्याचा. धन्यवाद. नमस्कार, मी सुमेधा देसाई, तळेबाजार येथे राहते. कौटुंबिक सल्लागार आणि समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. स्त्रीची घर आणि नोकरी सांभाळताना होणारी कसरत, धावपळ, दमणूक अधोरेखित करणारी एक कविता वाचनात आली. ती कविता आम्ही आज सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे सुपर वुमन लढते आहे. सुपर वुमन, सुपर वुमन, सुपर वुमन लढते आहे. घर दार पाठी बांधून पोटासाठी पळते आहे. सुपर वुमन, सुपर वुमन, सुपर वुमन लढते आहे. पोरे नवरा दूध चहा, पोरे नवरा दूध चहा, मध्येच आजचा पेपर पहा. आले गेले पाहुणे रावळे, सासरे कायम तडकलेले. सासू सासरे पिकली पाने, डॉक्टरकडे पळते आहे. सुपर वुमन, सुपर वुमन, सुपर वुमन लढते आहे. नवरा म्हणतो हसली पाहिजे, नवरा म्हणतो हसली पाहिजे, चौघात उठून दिसली पाहिजे. मुले म्हणती आई हवी, घ्यायची आहे सॅक नवी. बायको आई बहिणी सून, बायको आई बहिणी सून, साऱ्या साच्यात बसते आहे. सुपर वुमन, सुपर वुमन, सुपर वुमन पळते आहे. नशीब बांधून मनगटाशी, नशीब बांधून मनगटाशी, आता गाठ ऑफिसशी. नशीब बांधून मनगटाशी, आता गाठ ऑफिसशी. बॉस प्रोजेक्ट रिव्ह्यू मेल, बॉस प्रोजेक्ट रिव्ह्यू मेल, घरून मेसेज पहासेल. संध्याकाळी पोळी भाजी, संध्याकाळी पोळी भाजी, सासूची संकष्टी आहे. सुपर वुमन, सुपर वुमन, सुपर वुमन लढते आहे. आता मात्र पळून पळून सुपर वुमन दमते आहे. आता मात्र पळून पळून सुपर वुमन दमते आहे. पाठ मान पाय डोके, मन सुद्धा दुखते आहे. पाठ मान पाय डोके, मन सुद्धा दुखते आहे. कोणी नाही बोलत काही, कोणी नाही बोलत काही, 2 घोट चहा नाही. पुन्हा पेन किलर घेऊन ओले डोळे पुसते आहे, ओले डोळे पुसते आहे. सुपर वुमन, सुपर वुमन, सुपर वुमन लढते आहे. घर दार पाठी बांधून पोटासाठी पळते आहे. सुपर वुमन, सुपर वुमन, सुपर वुमन लढते आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सौ साधना त्रिविक्रम ओगले, दहीबाव देवगड. मी गृहिणी आहे. आज तिची कविता या सदराखाली मी एका गृहिणीसाठीच कविता केली आहे. एका गृहिणीला तिच्या सखीने केलेली ही सल्लावजा कविता आहे. कविता स्वरचित आहे. कवितेचं नाव आहे आता सखे बास. आता सखे बास, घे भरभरून श्वास. आता सखे बास, घे भरभरून श्वास. गोल गोल फिरत होतेस, सर्वांनाच आपलं मानत होतेस. गोल गोल फिरत होतेस, सर्वांनाच आपलं मानत होतेस. जीवाचीही पर्वा करत नव्हतेस, अखंड अविरत राबत होतेस. आता सखे बास, घे भरभरून श्वास. आल्या गेल्याची करून उडबस, खाऊ पिऊ घालत होतीस. आल्या गेल्याची करून उडबस, खाऊ पिऊ घालत होतीस. स्वतःचं अस्तित्व विसरत होतीस, अखंड अविरत राबत होतीस. आता सखे बास, घे भरभरून श्वास. कशाला उगाच हा अट्टहास, कशाला उगाच हा अट्टहास. घे ना जरा तू मोकळा श्वास. समजावून घे जीवाची आस, आजमावून बघ ना स्वतःचा विश्वास. आता सखे बास, घे भरभरून श्वास. जाणून घे अंतरीचा ध्यास, जाणून घे अंतरीचा ध्यास. परिपूर्ण अशी हो तू खास, परिपूर्ण अशी हो तू खास. धरून निर्भयतेची कास, कर तू जीवनाचा प्रवास. धरून निर्भयतेची कास, कर तू जीवनाचा प्रवास. आता सखे बास, घे भरभरून श्वास.
अनुभव स्वतःचाच सहवास, अनुभव स्वतःचाच सहवास, अंतरीचा जाणवेल तुला सुवास. स्वानंदाच्या गावी जाण्यास सुरू कर स्वतःचाच प्रवास, स्वानंदाच्या गावी जाण्यास सुरू कर स्वतःचाच प्रवास. आता सखे पास घे भरभरून श्वास, आता सखे पास घे भरभरून श्वास. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अनुराधा दीक्षित, माध्यमिक निवृत्त शिक्षिका, वाडा तालुका देवगड, शाळा अक्रू केळकर हायस्कूल वाडा, MA संस्कृत BEd. मी लेखिका आणि कवयित्री आहे. 2 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि मी आपल्यासमोर नवरात्री उत्सवानिमित्त माझी एक कविता आपल्यासमोर सादर करणार आहे, जी स्त्री प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत कशी कशी प्रगती करत आली आणि तिच्यातली शक्ती तिने कशी दाखवली याचं वर्णन करण्याचा प्रयत्न मी माझ्या ग्लोबल ती ह्या कवितेतून सादर करण्याचा प्रयत्न करते. अनसूया नसती तर त्रिदेवांना मिळालं असतं बालपण, अनसूया नसती तर त्रिदेवांना मिळालं असतं बालपण, सावित्री नसती तर सत्यवानाला मिळालं असतं जीवन, जिजाऊ नसत्या तर शिवबाचं झालं असतं संगोपन, राणी लक्ष्मी नसती तर कोण लढली असती स्वातंत्र्य रण, रांधा वाढा उष्टी काढा हेच कधी होतं तिचं प्राक्तन, रांधा वाढा उष्टी काढा हेच कधी तिचं होतं प्राक्तन, पण फुल्यांच्या सावित्रीने दिलं तिला शिक्षण. मग टप्प्याटप्प्याने जीवनात आले सन्मानाचे क्षण, मग टप्प्याटप्प्याने जीवनात आले सन्मानाचे क्षण. ती वाट पाहत होती अगदी संधीची मनोमन, ती वाट पाहत होती संधीची अगदी मनोमन, परिस्थितीशी झगडत होती क्षणोक्षण, मनात अगदी केला होता पण, मनात अगदी केला होता पण, वेळ येताच दाखवीन शहाणपण. देव देश मानव धर्मासाठी करीन समर्पण, देव देश मानव धर्मासाठी करीन समर्पण, शिकून सवरून कष्टाने पेललं आपलं बाईपण, शिकून सवरून कष्टाने पेललं आपलं बाईपण, तितक्याच तोलाने सांभाळलं आपलं आईपण. पुरुषाइतकंच तीही मिळवू शकते मोठेपण, पुरुषाइतकंच तीही मिळवू शकते मोठेपण, सिद्ध केलं तिनं, सिद्ध केलं तिनं भ्रामक समजांचं फोलपण. आता ती रिक्षा इतकंच लिलया चालवते विमानपण, आता ती रिक्षा इतकंच लिलया चालवते विमानपण, हजारो जीवांची जोखीम घेऊन बनते मोटरमन, विश्व कल्याणाचा ध्यास घेऊन करू लागले संशोधन, पृथ्वीवरून झेप घेऊन तडक गाठले ग्रहांगण, पृथ्वीवरून झेप घेऊन तडक गाठले ग्रहांगण, जाणीवांचा परीख तिच्या वाढलाय विलक्षण. आताशा करते ती जेव्हा आत्मपरीक्षण, आताशा ती करते जेव्हा आत्मपरीक्षण, तेव्हाच ती आयुष्याचं करते समीक्षण, तेव्हाच ती आयुष्याचं करते समीक्षण, स्थिमित होऊन करते निरीक्षण, स्थिमित होऊन करते निरीक्षण. कुठून कुठे येऊन गाठलंय हे जंक्शन, कुठून कुठे येऊन हे गाठलंय जंक्शन, किती पार करून आलोय स्टेशन, किती पार करून आलोय स्टेशन. आभाळच जणू मिळालंय आंदण, आभाळच जणू मिळालंय आंदण, त्यावरच चला कोरू नावाचं गोंधळ, त्यावरच चला कोरू नावाचं गोंधळ. धन्यवाद.